सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. स्टोरीकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मग आता पुष्पाचं आईस्क्रीम जणानं मातीत पाडलं आणि स्वतः मात्र पुष्पाकडे बघत हातभर जीभ बाहेर काढून जिभेच्या टोकानं आईस्क्रीम चाटायची आणि चवीनं खायची. आणि ते बघून मातीनं माखलेली पुष्पा तिच्याकडे तिचे छोटे डोळे घेऊन रागात बघत होती. आणि जना तिला म्हणाली, तुला आईस्क्रीम खायचं असेल तर माझं काम कर, मग मी तुला 1 रुपया देईन. माझे कपडे पडलेत नाणीमध्ये, तेवढे धुवून टाक की, आणि त्या खोलीतला तेवढा केर काढ, मग तुला 1 रुपया मिळेल. आणि हे ऐकलं आणि पुष्पा म्हणाली, काके तू आमच्या तात्याचा गू खाती आणि आमच्यावर रुबाब करते का? नको मला तुझा आईस्क्रीम, असं म्हणून पुष्पा सरस्वतीकडे पळाली आणि पुन्हा आईस्क्रीमसाठी पैसे मागायला गेली. पळता पळता तिच्या पायात मध्यभागी येड्या बाबडीचा काटा घुसला आणि पुष्पा खूप ओरडायला लागली. आता या सगळ्या काट्यांची सवय होतीच. तिने तो पुन्हा काढून टाकला आणि आईस्क्रीमवाला जायच्या आत तिला सरस्वतीकडून 1 रुपया घेऊन परत यायचं होतं. आणि सरस्वतीसुद्धा दुपारची सुटून झाडाखाली अंग टाकून झोपली होती. डोक्याला बांधलेली जुन्या टॉवेलची टापर तशीच होती. पायात पडलेल्या भेगासुद्धा आता आणखीन मोठ्या झाल्या होत्या. आणि उसाचं पाचट काढताना वाडं कापून कापून हाताला किती चिरा पडल्या होत्या ते तिला माहीतच नव्हतं. आणि त्या सगळ्या चिरांमधून तिची हातावरची भाग्यरेषासुद्धा दिसत नव्हती. आणि त्या हातांकडे बघताना सरस्वती उपरोधिकपणे हसून म्हणायची, भाग्यरेषा कशाला दिसेल आणि बघायची तरी कशाला भाग्यरेषा? जर भाग्य चांगलं नसेल तर बघून काय उपयोग? मग पुष्पा पळत पळत आली. काटा मोडलेल्या पायानं सुद्धा आता दुखायचं सोडून दिलं, कारण पुष्पा त्याचं कौतुकच करत नव्हती. दुःख कुरवाळायचं सोडून दिलं की ते दुःख सुद्धा नंतर हलकं वाटतं आणि रोजचं मड त्याला कोण रडत नाही का? आणि पुष्पानं झोपलेल्या सरस्वतीला उठवलं आणि म्हणाली, आई 1 रुपया दे ना. सरस्वती म्हणाली, पुष्पा अगं दिला होता की सकाळी तुला 1 रुपया, त्याचं काय केलं? पुष्पा म्हणाली, आई आईस्क्रीम घेतलं, पण काकीनं धक्का दिला आणि आईस्क्रीम मातीत पडलं आणि मला म्हणती तुला 1 रुपया देते, माझं काम कर, आणि तिची साडी धुवायला लावते. सरस्वतीला जनाचा राग आला. मग तिनं तिच्या कमरेला खोचलेली बटव्याची आयताकृती पिशवी काढली, जिला अनेक कप्पे होते, आणि त्यातून 2 रुपये काढले आणि म्हणाली, घे 2 आईस्क्रीम खा, पण त्या बाईचं काम करायचं नाही. आणि पुष्पा आल्या पावली तशीच 2 रुपये मुठीत पकडून पळत निघाली. पण तोपर्यंत आईस्क्रीमवाला भोंगा वाजवत खूप लांब निघून गेला. पुष्पा निराश झाली आणि आता तिला उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार होती. मग संध्याकाळी सरस्वती घरी गेली आणि जनाला म्हणाली, जना तू इथं एकात खातेस, काम करत नाहीस घरातलं. माझ्या पोरांचा बाप तुला पैसे देतो, तुझे लाड करतो, इतकं सगळं तुझ्या बाजूनं असूनसुद्धा तू माझ्या पोरांचा राग का करतेस? दिला असता पुष्पाला 1 रुपया तर तुझं काय बिघडलं असतं गं? त्यांच्याच बापाने पैसे दिलेत ना शेवटी ते तुला. आणि जना म्हणाली, पण ते मला दिलेत माझ्यासाठी, पोरांसाठी द्यायचे असते तर तुझ्याकडे दिले असते की. आणि सरस्वती म्हणाली, त्यांनी कधी माझ्याकडे पैसे दिलेत? कधीच नाही. पहिल्यापासून त्यांनी 1 रुपया माझ्या हातात ठेवला नाही. पण तुझं नशीब चांगलं आहे म्हणून म्हणते, नीट राहा आणि देवाला तरी घाबर ग. तुला कोणीच बघत नाही हे सगळं करताना असं समजू नकोच. कोणीतरी बघतोय तुझं कर्म आणि ते लिहूनसुद्धा ठेवलं जातंय, असं म्हणून सरस्वती जनासोबत जास्त वाद न घालता आत गेली. आणि आता इकडे सगळ्या बाया गडी माणसं कामात गुंतली होती आणि ती नवी असलेली सून स्वयंपाकघरात एकटीच होती. आणि श्यामाची बुद्धी फिरली. त्याला हल्ली बाहेर जाऊ देत नव्हते त्याच्या घरातले, त्यामुळे दुसरी कुठलीच बाई त्याला दिसत नव्हती. आणि घरात आलेली ही नवीन सून त्याला दिसायला लागली. त्याच्या थोरल्या भावाच्या थोरल्या मुलाची बायको होती ती, म्हणजेच त्याचीही सून होती. पण त्यानं आता त्याच्या खोलीत जाऊन एक क्वार्टर मारली आणि स्वयंपाकघरात जाऊन तिचा पदरच ओढला आणि तिला खोलीत ओढायला लागला. तसा तिचा ब्लाऊज फाटला आणि ती ओरडत पळायला लागली. ती पळत पळत गेली तशी बाहेर गेली. तिचा नवरा नुकताच बैलगाडी घेऊन शेतातून आला होता आणि त्याच्या हातात चाबूक होता. तसाच होता तो चाबूक. आणि त्यानं स्वतःच्या बायकोची नुकतीच लग्न होऊन घरात आली आहे तिची ती दुर्दशा बघितली आणि त्याला राग अनावर झाला. आणि तो आतमध्ये चाबूक घेऊन शिरणार इतक्यात श्यामाच तिच्या मागं पळत पळत बाहेर आला आणि ब्लाऊज फाटलेली ती सून खूप रडत होती.
आणि सगळ्यांना श्यामाचा खूप राग आला. बाहेरच्या बायकांना घाणेरड्या नजरेने बघतो ते बघतो, पण आता घरातल्या बायकांनासुद्धा तो अशा नजरेनं बघायला लागला आहे, ते सुद्धा स्वतःच्या सुनेकडे. मग आता याला जिवंत ठेवून उपयोग नाही, कारण बाहेर घाणेरडं वागला म्हणून त्याला घरातच ठेवला, पण आता घरातच घाणेरडं वागायला लागला तर त्याला कुठं ठेवायचा. आणि आता त्याला जिवंत ठेवून उपयोगच नाही. म्हणून त्याच्या पुतण्यानं म्हणजेच त्या मुलीच्या नवऱ्यानंच रागातच त्याला चाबकाने फटके द्यायला सुरुवात केली. आणि दुसरा पण त्याचा चुलत भाऊ, त्याचे वडील सगळेच एकत्र आले आणि श्यामाला मारून मारून अंगणातच टाकला. आणि सगळ्यांनी मिळून त्याला इतका मारला की तेही त्याच्या बायकोसमोरच त्याची चांबळी लोळवली. आणि हे सगळं बघून त्याच्या बायकोला सुद्धा त्याची दया माया आली नाही. आणि असला माणूस घरात नसलेला बरा असं तिलाही वाटलं. ती तिथून निघून गेली. तिची पोरं रडत होती. ती मुलांनासुद्धा तिथून घेऊन गेली. आणि पाठीमागे त्या सुनेच्या नवऱ्याने म्हणजे श्यामाच्या सख्ख्या पुतण्यानेच त्याला चाबकाने फासच लावला. माझ्या बायकोच्या अंगावर हात टाकला म्हणून तो फार चिडला होता आणि त्याला तिथंच संपवला आणि गुपचूप त्याला अग्नी दिला आणि घरातलं प्रकरण घरातच मिटवून टाकलं. श्यामाच्या बायकोला सुद्धा वाईट वाटलं नाही तो मेला म्हणून, उलट झालं ते चांगलंच झालं असं म्हणून तिनं त्या सुनेचीच माफी मागितली. आता ती सुद्धा एकत्र कुटुंबाचा आधार घेऊन राहायला लागली. मग असेच काही दिवस गेले. लोक श्यामाला विसरून गेले आणि गावातल्या बायका निर्धास्त झाल्या. मग एके दिवशी दुपारी शाळा सुटली. पुष्पा लवकर आलीच नाही. ती रताळी काढत बसली होती. लिंबाच्या झाडाचं एक वाळलेलं कठीण लाकूड घेऊन ती रताळी उकरत होती आणि 1-1.5 किलो 7-8 मोठी मोठी रताळी घेऊन ती घरी आली. आणि असं काही सापडलं की तिला फार आनंद व्हायचा. आता शाळेत जायचं रस्ता म्हणजे गाडीवाट होती आणि दोन्ही बाजूला शेतीच असायची. ऊस, ज्वारी, बाजरी, भुईमूग, हरभरा, रताळी सगळं पेरलेलं असायचं त्यात. आणि मुलांना असला खाऊ मुबलक असायचा. आणि संध्याकाळी पुष्पा सरस्वतीला म्हणाली, आई मी रताळी आणल्यात, त्याच्या घाऱ्या कर. आणि ती रताळी बघून सरस्वती म्हणाली, पुष्पा अगं कुणाच्या रानात आणली? चोरी वगैरे केली नाही ना तू? पुष्पा असं न विचारता चोरी करायची नाही बरं का कुणाच्याही रानातली. आणि पुष्पा म्हणाली, आई मी नाही चोरी केली, रान सोडून दिलं होतं रताळ्याचं आणि मग मला हिरवी मुळी दिसायची आणि ती मुळी ओढली की रताळं लागायचं आणि मग मी खांदून आणली. आणि त्या नादात आज पण आईस्क्रीमवाला गेला. मग सरस्वती म्हणाली, बरं आता आईस्क्रीम उद्या खा आणि आज घाऱ्या खा. आणि सरस्वतीनं चुलीवर रताळी उकडायला टाकली आणि घाऱ्या खाताना म्हातारी म्हणाली, सरस्वती घाऱ्या चांगल्या झाल्यात पण साखर थोडी कमीच पडली. आणि पुष्पा म्हणाली, आजी मग तू घेऊन ये की दुकानातून साखर, कुठून आणायची ग साखर आईनं? आणि म्हातारी म्हणाली, पुष्पे पोरीच्या जातीनं लई चरा बोलू नये, माझा चंद्रभान सामान आणून टाकतोय तेव्हा तू खाताय तुम्ही. आणि हे ऐकून सरस्वती म्हणली, नाही आत्या, तुमचा चंद्रभान काहीच देत नाही घरात, त्याला तर त्याच्या पोरांची पण जबाबदारी नको आहे, आईची पण जबाबदारी नको, त्यानं फक्त जनाची जबाबदारी घेतली आहे. जिनं त्याला जन्म दिला तिचीही जबाबदारी नको आणि ज्यांना त्यानं जन्म दिला आहे त्याचीही जबाबदारी नको. आणि ते काही नाही, मी आता इतक्या सगळ्या माणसांना नाही पोसू शकत, माझी पोरं मोठी होत आहेत, येईल तसा पैसा खाण्यावर गेला तर मी काय करू, पोरांच्या शाळेचं काय करू? आणि म्हातारी म्हणाली, कशाला पाहिजे आता शाळा पोरांची शाळा बंद कर. आणि सरस्वती चिडून म्हणाली, आणि शाळा बंद करून काय करू, त्यांना नांगराला झोपू का? आणि आता तुम्ही बोलणार असेल तर ठीक, नाही तर मी बोलणार आहे वाटणीचं. आणि आता हे ऐकलं आणि जनाला आनंदच झाला. तिलासुद्धा हेच हवं होतं, वाटणी. चंद्रभानला सांगून तो ऐकत नाही. मग आता सरस्वती म्हटल्यावर वाटणी होणार असं तिला वाटलं. आणि आपल्याला मूल ना बाळ, मागं पुढं इथलं सगळं विकून जायचं दुसरीकडे, असा तिचा बेत होता. मग जना सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवायला यायची. तिला माहीत असायचं सरस्वती तिला उपाशी ठेवणार नाही. आणि पुष्पा म्हणाली, काके आमचं जेवण खाऊ नको, मला आईस्क्रीम दिलं नव्हतंस ना तू? तशी जना रुसून परत गेली. आणि आता चंद्रभान येईपर्यंत जेवणारच नाही आणि वाटणी मागणार म्हणजे मागणार असं तिनं ठरवलं. मग 2-3 दिवस गेले. उभी बटाटे चिरून बटाट्याचं कालवण केलं होतं आणि जास्त तिखट झालं होतं म्हणून त्यातून बटाटा बाहेर काढून तो धुवून साल काढून पुष्पा खात होती. आणि दारात 2 माणसं आली सरस्वतीला हाक मारत. सरस्वतीनं त्यांना ओळखलं आणि पाणी दिलं. त्याचवेळी कुठून तरी शेतातून फिरून हिरवागार शेवरीचा पाला घेऊन तिचा मधला मुलगा दत्तू आला आणि तो शेवरीचा पाला बोकडाला खायला घालत होता. त्याचं आणि त्या बोकडाचं एकमेकांवर फार प्रेम होतं.
दत्तू कुठून पण काही पण मुठभर तरी हिरवा चारा त्या बोकडासाठी घेऊन यायचाच. जसं आपल्याला लाडक्या बाळासाठी आईवडील शेलका खाऊ घेऊन येतात तसं. आणि या माणसांना त्यानं सगळीकडे बघितलं होतं, कारण ते जनावरं खरेदी विक्री करणारे दलाल होते. आणि दत्तू घाबरला. आईने बोकडाचा सौदा केलाय की काय असं त्याला वाटलं. पण आता उन्हाळा जवळ येत होता आणि पाणी पुरत नव्हतं आणि सगळी जनावरं सांभाळायचं जमत नव्हतं. म्हणून काळजावर दगड ठेवून सरस्वतीनं गाय विकायचं ठरवलं होतं. तिची म्हस व्यायला झाली होती, ती फक्त ठेवली आणि गाय वासरू विकलं आणि ते पैसे तिने जपून ठेवले. सरस्वतीकडे पैसा येत नाही असं नव्हतं. काम करून खाणाऱ्याला काहीच कमी पडत नाही, पण पैसे राहतच नव्हते, कारण खाणारी तोंड जास्त होती. आणि नेमका दुसऱ्या दिवशी चंद्रभान आला आणि जनानं तिचं सामान बघितलं आणि म्हणाली, हे काय, फेअर अँड लवली कुठे आहे आणि लक्स साबण का नाही आणला? मला लाईफबॉय नाही आवडत, लक्स साबणानं लय भारी वास येतो शरीराचा. आणि चंद्रभान म्हणाला, अगं पैसे संपले, नंतर आणतो. आणि हा लाईफबॉय आहे ना, लय दिवस टिकतो आणि स्वस्त पण आहे. आणि जना म्हणाली, आता माझ्यासाठी काही आणताना हलकं भारी स्वस्त महाग बघणार का? तुम्हाला मी चांगली दिसायला पाहिजे की नाही? आणि चंद्रभान आता गप्प बसला. एवढ्या वर्षाच्या संसारात सरस्वतीनं कधीच असली मागणी केली नव्हती. ती घरात काय आणते काय नाही हेही त्याला माहीत नव्हतं, पण तिच्याकडे सुद्धा लाईफबॉय साबणच असायचा, जास्त टिकतो म्हणून. आणि जना म्हणाली, सरस्वतीनं गाय वासरू विकले, त्याचे पैसे आहेत तिच्याकडे, मागा की तिला? आणि चंद्रभान म्हणाला, असं काय, बरं. आणि चंद्रभान जेवायला बसला. आणि आठवड्या 15 दिवसातून एकदाच तो येतो म्हणून सरस्वतीसुद्धा जास्त कटकट न करता त्याला जेवायला वाढायची. पण जे आहे ते वाढायचीच, पूर्वीसारखी त्याचे लाड करत नव्हती. इतक्यात मधला दत्तू आला आणि म्हणाला, आई मी मटकीच्या डाळीचं कालवण खाणार नाही, माझं डोकं दुखतं गं ते कालवण बघितलं की. आणि सरस्वती हसून म्हणाली, थांब, तुझ्यासाठी भाज्याची पोळी केली. असं म्हणून एका बाजरीच्या भाकरीखाली झाकलेलं काहीतरी तिनं ताटातमध्ये त्याला दिलं. दत्तूने ते उघडून बघितलं, चंद्रभानने सुद्धा बघितलं. आणि दत्तू म्हणाला, आई हे काय, ही भाज्याची पोळी पिवळी का दिसत नाही, काळपट का दिसते? सरस्वती म्हणाली, अरे खाऊन तरी बघ, छान लागली की नाही मग सांग. दत्तून आता ते खाल्लं आणि त्याला छान वाटलं आणि तो अंगणात ताट घेऊन खायला गेला. आणि चंद्रभान म्हणाला, काय होतं ग ते? सरस्वती चुलीतल्या राखेत बोट बुडवून ते ओरडत म्हणाली, बाजरीच्या पिठाला तेल मीठ लावून त्याचीच पोळी करून दिली होती तव्यावर, उलती पालथी करून. बाजरीच्याच भाकरीसोबत बाजरीचीच पोळी खाणार तो. आणि चंद्रभान म्हणाला, का, बेसन पीठ आणायला काय होतं? सरस्वती म्हणाली, काय करणार, कुठून आणायचं बेसन पीठ? बेसन पीठ आणायला त्यांचा बाप कुठे पैसे देतोय? त्याला तर लक्स साबणाला आणि फेअर अँड लवलीला पैसे कमी पडतात ना, पोरांपेक्षा ती महत्त्वाची तुम्हाला. आणि चंद्रभान गप्प बसला. आता त्यालासुद्धा दत्तूसारखं ते डाळीची भाजी खाऊ वाटत नव्हती, पण तरीही खात होता. आणि मग म्हणाला, गाय वासरू विकलं का तू? सरस्वती नुसती म्हणाली, हो. चंद्रभान म्हणाला, केवढ्याला विकलं? सरस्वती म्हणाली, 17,000ला. आणि हा आकडा ऐकून चंद्रभानचे डोळे फिरले आणि तो म्हणाला, अगं मग मला सांगायचं की 25,000 तरी आलं असतं, मी दुसरी पार्टी आणली असती. आणि आता ते गाय वासरू खोंड होतं की त्याचा बैल झाला असता. आणि बैलाची किंमत किती आहे तुला माहीत आहे ना? फसलीस बघ तू सरस्वती व्यवहारात. चल तू एक काम कर, ते पैसे सगळे मला दे, मी त्या माणसाला देतो आणि दुसरं गिऱ्हाईक आणतो, जास्त पैसे येतील. आणि त्याचं हे बोलणं ऐकून सरस्वतीनं त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही असा विचार ती करायला लागली.